हॅलो नीट एस्पिरंट, वेलकम टू DTC. नीट बायोलॉजी मध्ये तुमचं स्वागत आहे. बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजी मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन युनिटचा चॅप्टर स्टार्ट करतोय. 12th NCERT मध्ये 9 नंबरचा जो युनिट आहे आपला, तर तो बायोटेक्नॉलॉजी युनिट आहे आणि या युनिटमध्ये आपण 2 चॅप्टर बाळांनो डिस्कस करतो. एक पहिला चॅप्टर जो आहे तर तो आहे बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल अँड प्रोसेसेस आणि दुसरा चॅप्टर आहे आपला बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन. तर आपण आधी बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल अँड प्रोसेसेस या चॅप्टरला कंप्लीट करू आणि त्यानंतर ॲप्लिकेशनकडे जाण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी या चॅप्टरची डेफिनेशन आणि त्याचं प्रिन्सिपल काय आहे हे आपण डिस्कस करूया. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय, तर बायोटेक्नॉलॉजी या शब्दाला जर तुम्ही बघितलं तर बायोचा अर्थ असतो लिव्हिंग आणि टेक्नॉलॉजीचा अर्थ आहे वेगवेगळ्या टेक्निक्स. म्हणजे तुम्ही लिव्हिंगचा वापर करून वेगवेगळ्या टेक्निकच्या मदतीने वेगवेगळे प्रोडक्ट आपण तयार करणार आहोत जे माणसाला युजफुल असणार आहेत. त्याला सिंपल आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणू शकतो. मग आपल्या NCERT नुसार बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन काय आहे, तर बायोटेक्नॉलॉजी इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी in which using of living organism or enzymes of organism for product and processes which are useful for human is called biotechnology. परत एकदा सांगतोय, biotechnology is a branch of biology in which using living organism or enzymes of organism for product and processes which are useful for human is called biotechnology. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा त्यांचे एन्झाईम्स वापरायचे आहेत, त्याच्यापासून प्रोडक्ट आणि प्रोसेसेस तयार करायचे आहेत ज्या माणसाला युजफुल असणार आहेत, त्याला आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणू शकतो. जर आपल्याला ओल्ड फॉर्म ऑफ बायोटेक्नॉलॉजी जर आपल्याला लक्षात घ्यायचं म्हणलं की म्हणजे ज्या पारंपरिक आपण काही प्रोडक्ट तयार करतो ज्याच्यामध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम वापरतो, तो पण एक बायोटेक्नॉलॉजीचाच प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो. एक्झाम्पल जर मला सांगायचं म्हणलं तर आपण कर्ड मेकिंग करतो, घरामध्ये जे दही बनवतो त्याच्यासाठी आपल्याला लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया लागतो. म्हणजे इथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्ही वापरला प्रोडक्ट तयार करण्यासाठी. आपल्याला ब्रेड मेकिंग माहित आहे, ज्याच्यामध्ये आपण एक ईस्ट वापरतो सॅकरोमायसिस सर्व्हिसी. म्हणजे ब्रेड मेकिंग मध्ये पण तुम्ही काय वापरला, एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम वापरला. अल्कोहोल प्रोडक्शन असेल, वाईन प्रोडक्शन असेल, ज्याच्यामध्ये पण आपण काय ईस्ट वापरतो सॅकरोमायसिस सर्व्हिसी. म्हणजे या तीनही प्रोडक्ट मध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर करून हे प्रोडक्ट तयार केलेत. म्हणजे एक प्रकार हा बायोटेक्नॉलॉजीचाच आहे असं आपण म्हणू शकतो. पण जर मला मॉडर्न फॉर्म ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे काही एक्झाम्पल सांगायचे म्हणलं ज्याच्यामध्ये खूप मोठ्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्रोडक्ट तयार करत असतो, जसं की बाळांनो यामध्ये सिंथेसिस ऑफ DNA वॅक्सिन, म्हणजे डीएनएचा वापर करून वेगवेगळ्या वॅक्सिन्स आपण तयार करतोय. सिंथेसिस ऑफ जीन आणि युजिंग इट, जीन तयार करणे त्याचा वापर करणे हे पण बायोटेक्नॉलॉजीचा भाग आहे. त्यानंतर आपण म्हणू शकतो की इन विट्रो फर्टिलायझेशन लिडिंग टू द टेस्ट ट्यूब बेबी. म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन घडवून आणतो आपण, मेल गॅमेट फिमेल गॅमेट कलेक्ट करतो, त्यांना लॅबमध्ये त्यांचं फर्टिलायझेशन करतो आणि त्यांना फिमेल बॉडीमध्ये ट्रान्सफर करून आपण टेस्ट ट्यूब बेबी जनरेट करतो. हा पण एक प्रकारे बायोटेक्नॉलॉजीचाच भाग आहे असं आपण म्हणू शकतो, लक्षात ठेवा. किंवा जर डिफेक्टिव्ह जीन असेल तर त्या जीनला करेक्ट करणं हे पण बायोटेक्नॉलॉजीचा भाग आहे, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. मग जीन म्हणजे नेमकं काय, तर बाळांनो जीन म्हणजे सेगमेंट ऑफ DNA किंवा RNA असू शकतो. जीन म्हणजे काय, डीएनएचा एक सेगमेंट, एक तुकडा म्हणजे जीन असते आणि ती जीन एक्सप्रेस होऊन पुढे प्रोटीन तयार करत असते, लक्षात घ्या. म्हणजे मॉडर्न फॉर्म ऑफ बायोटेक्नॉलॉजी मध्ये मला 4 स्टेप माहित असल्या पाहिजेत. पहिली स्टेप मी सांगितलं की सिंथेसिस ऑफ DNA वॅक्सिन. दुसरा पॉइंट मी सांगितला की सिंथेसिस ऑफ जीन अँड युजिंग इट. तिसरा पॉइंट सांगितला मी इन विट्रो फर्टिलायझेशन लिडिंग टू टेस्ट ट्यूब बेबी. आणि चौथा पॉइंट आहे करेक्शन ऑफ डिफेक्टिव्ह जीन. बर, आता हे डेफिनेशन आणि त्याचे काही एक्झाम्पल झाले किंवा ती कशी काम करते याच्याबद्दल माहिती जाईल. बर, त्यानंतर बाळांनो युरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी EFB
युरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजीनं बायोटेक्नॉलॉजीची एक डेफिनेशन दिलेली आहे आणि ती डेफिनेशन देत असताना त्यांनी दोन गोष्टीचा विचार केलेला आहे. ट्रॅडिशनल व्ह्यू प्लस मॉडर्न मॉलिक्युलर बायोटेक्नॉलॉजी यांच्या कॉम्बिनेशननं ही डेफिनेशन दिलेली आहे. मग त्यांची डेफिनेशन कशी आहे बायोटेक्नॉलॉजीची, तर त्यांची डेफिनेशन असं सांगते की बायोटेक्नॉलॉजी इज अ इंटिग्रेशन ऑफ, म्हणजे बायोटेक्नॉलॉजी हे एकत्रीकरण आहे, कॉम्बिनेशन आहे. कुणाचं कॉम्बिनेशन आहे, तर बायोटेक्नॉलॉजी इज अ इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्स अँड ऑर्गॅनिझम, सेल और पार्ट देअर ऑफ अँड मॉलिक्युलर अॅनालॉग्स यूज फॉर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस इज कॉल्ड बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार नॅचरल सायन्स प्लस ऑर्गॅनिझम किंवा सेल किंवा त्यांचा एखादा पार्ट आणि मॉलिक्युलर अॅनालॉग्स म्हणजे त्यांच्यामधला DNA RNA बरोबर, या सर्वांचं कॉम्बिनेशन करून आपण प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस निर्माण करतो ज्या माणसाला युजफुल असतील, त्याला आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणू शकतो. डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवायची. बरं, आता त्यानंतर ह्या दोन डेफिनेशन नंतर आपण पुढे जातो की प्रिन्सिपल ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता प्रिन्सिपल ऑफ बायोटेक्नॉलॉजी काय सांगतं, तर लक्षात ठेवायचे दोन महत्वाच्या टेक्निकनं बायोटेक्नॉलॉजीला जन्म दिला असं म्हणलंय. मग दोन महत्वाच्या टेक्निक कोणत्या आहेत, दोन प्रोसेस महत्वाच्या कोणत्या आहेत, एक प्रोसेस आहे जेनेटिक इंजिनिअरिंग आणि दुसरी प्रोसेस आहे बायो प्रोसेस इंजिनिअरिंग. म्हणजे ह्या ज्या दोन टेक्निक आहेत, दोन स्टेप आहेत, यांनी बायोटेक्नॉलॉजीला जन्म दिला असं म्हणतंय. मग पहिली स्टेप कोणती, जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे जीनवर तुम्हाला काम करायचं आहे. आणि मग जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय करतो आपण, तर जेनेटिक इंजिनिअरिंगचं सेंटेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचंय. जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये आपण काय करतो, आपण अल्टर द केमिस्ट्री ऑफ जेनेटिक मटेरियल DNA और RNA. जेनेटिक मटेरियलची केमिस्ट्री तुम्ही बदलता, जेनेटिक मटेरियल मध्ये बदल करून आणता तुम्ही. यस, त्यानंतर दिस अल्टर्ड जेनेटिक मटेरियल इंट्रोड्यूस इनटू सुटेबल होस्ट. बरोबर, त्यानंतर बदललेलं जेनेटिक मटेरियल तुम्ही एखाद्या सुटेबल होस्ट ऑर्गॅनिझम मध्ये टाकता आणि होस्ट ऑर्गॅनिझम मध्ये टाकल्यानंतर यस तिथं ते जेनेटिक मटेरियल त्या ऑर्गॅनिझमचं फिनोटाईप रेग्युलेट करतं, याला आपण जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतो. मग वन स्ट्रोक मध्ये मला कसं सांगता येईल, alter the chemistry of genetic material like DNA and RNA, then introduce into suitable host organism which regulate phenotype of host organism, याला आपण म्हणू शकतो जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग नंतर पुढे आपण जातो बायोप्रोसेस इंजिनिअरिंग. आता बायोप्रोसेस इंजिनिअरिंग नेमकं काय आहे, तर बायोप्रोसेस म्हणजे प्रोसेस होत असताना मायक्रोबची किंवा डिझायरेबल मायक्रोबची किंवा सेलची आपल्याला ग्रोथ घडवून आणत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची याच्याबद्दल हे सांगतो. मग बायोप्रोसेस इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय, तर बायोप्रोसेस इंजिनिअरिंग करत असताना असं म्हटलंय की मेंटेनन्स ऑफ स्टराईल अँबियन्स. तुम्हाला मेंटेन करायचंय स्टराईल अँबियन्स म्हणजे एन्व्हायरमेंट. बरोबर, मेंटेनन्स ऑफ स्टराईल अँबियन्स मीन्स मायक्रोबियल कंटॅमिनेशन फ्री एन्व्हायरमेंट तुम्हाला तिथं मेंटेन करायचंय. म्हणजे मायक्रोबची तिथं इतर मायक्रोबची पॅथोजनची तिथं वाढ झाली नाही पाहिजे, लक्षात ठेवायचंय. मेंटेनन्स ऑफ स्टराईल अँबियन्स मीन्स मायक्रोबियल कंटॅमिनेशन फ्री एन्व्हायरमेंट तुम्ही तिथं मेंटेन करा. विच अनेबल द ग्रोथ ऑफ डिझायरेबल सेल और यूकॅरोटिक सेल इन लार्ज क्वांटिटी. त्यामुळं काय होईल, तर डिझायरेबल सेलची किंवा यूकॅरोटिक सेलची ग्रोथ मोठ्या प्रमाणामध्ये होईल. अँड विच गिव्स डिझायरेबल प्रोडक्ट लाईक वॅक्सिन्स, अँटीबायोटिक, एन्झाईम्स etc. लक्षात येत आहे. म्हणजे तुम्हाला स्टराईल अँबियन्स मेंटेन करायचंय. स्टराईल अँबियन्स मेंटेन केल्यामुळं तिथं डिझायरेबल सेलची यूकॅरोटिक सेलची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि त्याच्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्ट्स भेटतील, यस जे पाहिजेत ते. बरोबर, अँटीबायोटिक असेल, एन्झाईम असतील, अजून वॅक्सिन्स असतील, तर हे वेगवेगळे प्रोडक्ट आपल्याला तिथे भेटू शकतात, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन डेफिनेशन सांगितल्या आणि प्रिन्सिपल मध्ये दोन स्टेप सांगितल्या, जेनेटिक इंजिनिअरिंग आणि बायोप्रोसेस इंजिनिअरिंग. पुढच्या याच्यामध्ये यस कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग हा टॉपिक आपण पुढे कंटिन्यू करू. यस, व्हिडिओ पहा, आवडल्यानंतर लाईक शेअर कमेंट जरूर करा
आणि डॉक्टर तिडके क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. बायोटेलमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू.